तर मी इथे घेतले होते मुळ्याचे पराठे करायला, कारण मुळे कोणी खात नाही आमच्या घरामध्ये असे. मग ते आणले होते आत्याने मार्केटमधून, भाजीपाला आणला त्यावेळेस. तर मग म्हटलं चला ते वाया गेल्यापेक्षा काहीतरी त्याचं करून टाकू, कारण ते परत फ्रीजमध्ये राहील आणि ते नंतर सुकल्यावर फेकून द्यावं लागतील. म्हणून म्हटलं मग चला याचा काहीतरी उपयोग करून घेऊ. तर सर्वात आधी तर मुळे धुवून घेतले, त्याचे साल काढून घेतले, वरचे साल काढल्यानंतर ते बारीक किसले आणि त्यांच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं, कारण त्याच्यात पाणी राहतं. ते पाणी जर नाही काढलं तर मग ते ओले होऊन जातं, म्हणून मग ते पाणी काढून घेतलं. आणि मग ते पाणी काढलेल्या किसमध्ये लाल तिखट, धने पावडर, हळद, लसूण, मीठ टाकून ते सारण मिक्स करून घेतलं. की कोथिंबीर टाकली वरतून, आणि मी पीठ आधीच मळून ठेवलं होतं. तर मग इथे लगेच पोळ्या, जशा पुरणाच्या पोळ्या पराठे जसे मी ते वेगळ्या पद्धतीने ते नव्हते बनवले, जशा पुरणाच्या पोळ्या बनवतो तशा दोन छोट्या छोट्या पोळ्या एक साईडच्या लाटून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सारण भरला आणि त्याच्या कडा व्यवस्थित दाबून घेतल्या. कडा व्यवस्थित दाबल्या नाही तर मग ते परत फुटून जातं, म्हणून मग आधी व्यवस्थित कडा दाबून घेतल्या. इथे कडा दाबल्या आणि मग घेतलं लाटायला, आणि पूर्ण एकसारखं सगळं इकडून लाटून घेतला. म्हणजे ते कडा आणि फक्त असे ते खायला पिठळ नाही लागत, म्हणजे चव पूर्ण पराठा पॅक होतो तो. म्हणून ते एकसारखं सगळं हलक्या हाताने लाटून घेतलं, जास्त जोर नाही तिचा, कारण ते फुटून जातं. मग हलक्या हाताने सगळं व्यवस्थित लाटून घेतलं. लाटून झालं आणि लगेच घेतलं इथे मी भाजायला तवा तापायला ठेवला होता. इथे तवा तापला होता. आता तवा तापला, त्याच्यावर लगेच पराठा टाकून घेतला. तो दोन्ही साईडने हलकासा शेकून घेतला. मग त्याच्यावर तेल टाकलं आणि लगेच तो दोन्ही साईडने व्यवस्थित असा भाजून घेतला. तर ते मग तुम्ही त्या दह्यासोबत, लोणच्यासोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर इथे मी लोणच्यासोबत घेतला होता. इथे दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतला तोपर्यंत दुसराही लाटत होती, दोन्ही चालू होतं. तर चला, इथे आपले पराठा शेकून झाला आहे इकडे, तर मी दुसराही लाटून घेते. तर खूप चवीला एक नंबर लागत होता खायला. तर बघू शकता इथे पराठा आता भाजला आहे. तर मी तुम्हाला खोलूनही दाखवते कसा झाला होता. खूप छान झाला होता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.